छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मराठा आंदोलक राजेंद्र दाते पाटील यांचं आमरण उपोषण सुरू असून उपोषणाचा काळ वाढत असल्यानं त्यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती समोर आली आहे। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये विनाकारण निर्माण झालेला तेढ कायमस्वरूपी संपुष्टात यावा आणि मराठा समाजाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी दाते पाटील यांनी आंदोलन सुरू केलंय। आपल्या मागण्यांबाबत त्यांनी सरकारकडे तातडीनं निर्णय घेण्याची मागणी केली आहे। दरम्यान दाते पाटील यांनी राज्य शासनाला थेट इशारा दिलाय। येत्या 2 ते 3 दिवसात सरकारने मागण्यानुसार अध्यादेश अर्थात जी.आर काढला नाही तर सुरू असलेली औषध आणि गोळ्यांचं सेवन पूर्णपणे बंद करू असा इशारा त्यांनी दिलाय। उपोषणामुळे प्रकृतीवर परिणाम होत असतानाही दाते पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय। औषधं बंद करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता आणखी वाढू शकते। या परिस्थितीत प्रशासन आणि राज्य सरकारनं तातडीनं दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत काय निर्णय घ्यायचा याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दाते पाटील यांनी स्पष्ट केलंय की मागण्यांवर वेळेत निर्णय झाला नाही तर पुढे कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवली तर त्यासाठी राज्य सरकारच जबाबदार असेल। राज्य शासनाला आम्ही एक अत्यंत मोठा आणि योग्य असा पर्याय दिलेला आहे। मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो कारण नसताना तेढ असलेला वातावरणाचा भाग तयार झालेला आहे तो कायमस्वरूपी निघावा म्हणून आम्ही आता आमच्या या मागणीमध्येच असं नमूद केलेलं आहे की ओबीसी वर्गाला जो सुविधांचा भाग यापूर्वी राज्य शासनाने सांगितलेला आहे तसाच सर्वच्या सर्व सुविधांचा त्याच्यामध्ये शैक्षणिक सुविधा असेल, वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल, अतांत्रिक असेल, त्या सर्वांमध्ये ओबीसी समाजाला, ओबीसी वर्गाला जो काही आपण सुविधांचा लाभ दिलेला आहे तसाच लाभ मराठा समाजालाही द्यावा। वयाची मर्यादा 38 पर्यंत करावी। परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 55% पर्यंतची मर्यादा ठेवावी आणि हे करत असताना राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे तो वगळून आम्हाला ते आरक्षण द्यावं। म्हणजे आमच्या या मागणीमुळे इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही। हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला असल्यामुळे हा राज्याचा सौहार्दपूर्ण जो वातावरणाचा भाग आपल्याला तयार करायचा आहे ते करण्यासाठी फार ती मदत होणार आहे। दुसरं आमच्या मागणीचा भाग आहे सारथी संस्थेसाठी 5,000 कोटीचा निधी द्यावा। अण्णासाहेब पाटील महामंडळाला व्याज परताव्यासाठी आम्हाला जे पैसे लागणार आहेत ते 10,000 कोटी द्यावे। ज्या लोकांना वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगार समजून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत त्या सर्व गुन्हे वापस घेण्यात यावेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या आमच्या उर्वरित ज्या मागण्या आहेत तो भाग आहे तर तो अत्यंत छोट्या प्रमाणातला आहे, तो तात्काळ राज्य शासनाला मंजूर करता येईल। आणि महत्वाचा हैदराबाद गॅझेटियरचा सध्या तरी उपयोग आमच्या या मराठवाड्यातील मराठा बांधवांना नसल्यामुळे आम्ही एक स्पष्ट आणि योग्य भूमिका अशी घेतलेली आहे की ज्यांच्याकडे पुरावे आहेत, ज्यांच्याकडे वंशावळ जुळते त्या सगळ्यांना कुंडली आणि ज्यांच्याकडे हे काहीच नसेल त्या सगळ्या मराठा वर्गाला ओबीसी सम सर्व सवलती देऊन हा विषय आता राज्य शासनाने संपवावा अशा पद्धतीची आम्ही भूमिका घेतलेली आहे। मात्र आता 10वा दिवस निघालाय, कोणी संवाद साधला का? दरम्यानच्या काळामध्ये एक वेळेस विभागीय आयुक्त नंतर त्यांचे काही कर्मचारी काही अधिकारी यांनी संपर्क केला होता। एकदा पालकमंत्र्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे। पालकमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये याबाबत काही निर्णय करता येईल का हे आम्ही तपासतो, पाहतो आणि मंगळवारी तुम्हाला सांगतो। पण अद्याप त्यांच्याकडनं आलेल्या दिवसापासून आजपर्यंत काही एक निरोप आलेला नाहीये। आणि आज तर आपल्या या शहरातल्या वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू असतील किंवा धर्माचे प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांनी आत्ताच विभागीय आयुक्ताकडे जाऊन या सर्व बाबी योग्य असून त्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे अशा पद्धतीचं निवेदन देण्यासाठी ते या ठिकाणी गेलेलं असल्यामुळे आम्ही केलेली मागणी
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक दिशादर्शक ती ठरणार आहे. सौहार्दपूर्ण वातावरण तयार होण्यासाठीची ती मागणी ठरणार आहे. तब्येत खालावली काय भूमिका आहे? आता हे राज्य शासनाची वाट पाहून पाहून काय करावं असं करत असतात ना. आता मी तर आता ठरवलेलं आहे. माझी एंजिओप्लास्टी झालेली आहे. माझ्या रोज गोळ्या चालू आहेत. रोज माझं ब्लड प्रेशर कमी होत आहे. रक्तदाब सुद्धा कमी होत आहे. आणि माझी एंजिओप्लास्टी झालेली असल्यामुळे मला माझ्या ज्या रुटीन गोळ्या चालू आहेत, तर मी आता अगदी असं ठरलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसात जर राज्य शासनाने आमच्या मागणीप्रमाणे GR काढले नाही, तर मी माझ्या चालू असलेल्या गोळ्या, माझी चालू असलेले औषध सुद्धा बंद करणार आहे. आणि मग त्याची जी काही स्थिती निर्माण होईल, त्या स्थितीची सगळी जबाबदारी राज्य शासनाला असेल अशी मी आजच्या प्रसंगी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. तर नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजातील मुलीबद्दल एक अपमानास्पद वक्तव्य केलंय. प्रचंड मोठा विरोध जे आहे ते मराठा समाजातून व्यक्त होतो. त्यावर आमचे इतर समाज बांधव बोलतच आहेत. आणि ते असं काही व्हायला नको होतं, पण त्यांनी ते का केलं? त्यांनाही ईश्वर चांगली बुद्धी देव आणि त्यांच्याकडनं या पुढच्या काळामध्ये या राज्यातील कुठल्याही व्यक्तीचा, कुठल्याही समूहाचा अवमान होणार नाही अशा पद्धतीची बुद्धी त्यांना ईश्वर देव अशी मी प्रार्थना करतो.